विजिबल टू ऑल ऑफलाईन जे आहेत ते विच इज द राईट आन्सर. D. ए. D, sir. D. बी. ओके. Data analysis, report creation, and sharing. क्रिएशन तर डी आहे. डी म्हणाले का बी? D, sir. D किंवा A वाटते सर मला. राहिलं कुठे? ए, बी आणि सी. कुठला आहे नक्की ऑनलाईन आणखी कोणी? ऑनलाईन ऑनलाईन आन्सर देते. काय आन्सर येईल? सगळ्यांनी बघितलंय? D. D. डी. सॉफ्टवेअर इनेबल्स युजर्स टू काय येईल? सी. बी. ऑनलाईन आकांक्षा आन्सर ए बी सी डी पैकी कुठला येईल? हे आपण परवा जे घेतलं त्यातलंच आहे. प्रतीक, प्रतीक्षा, राजेश, स्वप्नाली, तेजस. काय आन्सर येईल? ऑडियन्स पोल. राईट आन्सर इज बी. का बी का आहे आणि क्रिएटिंग आणि शेअरिंग का नाही हे दिलं होतं ना आन्सर. द सॉफ्टवेअर इनेबल्स जे दुसऱ्याला यूज करायला इनेबल करतं, जे ऍक्टिव्ह करतं, युजर्स आहे जे अनेक वचन आहे. इनेबल्स युजर्स टू directly analyze data, create reports, and share results. Okay, simple. Fine. हे एक जस्ट स्मॉलर रिकॅप आहे कारण आता आपण पुढे जाणार आहोत. तर spot the mistake. Okay, each sentence has one mistake. Yeah. You have to find it. First sentence, she does not like. She does not. Okay. Next, I go to school. Fine. Then there is two apples on the table. Am I audible? There are. To all? There are. Already two apples. लिहिलंय त्यामुळे there There are. are येईल सर. There are. Next, he didn't eat breakfast this morning. काय येईल? ऑनलाईन जे जॉईन आहे प्रणित,
प्रतीक, स्वप्नाली, काय येईल थर्ड वन? फोर्थ, he didn't ate breakfast this morning. रिझ्यूम बिल्डिंगला परवा सगळे होता ना? नव्हतं पण का सॅटर्डे ऍक्टिव्हिटी होती ना ती? ग्रुपवर टाकलं होतं. कुणाला यामध्ये चूक वाटत नाहीये? He didn't ate breakfast this morning. Okay, fourth as it is ठेवूया. We needs to finish our homework before dinner. काय येईल? नीड आहे फक्त. Need येईल. Okay. Next. They are playing. My sister have a new pair of shoes. हॅज काय? हॅज Has or अजून एक येईल ना असं काहीतरी? प्रेझेंट मध्ये किंवा पास्ट मध्ये. Yesterday I go to the library. वेंट Yesterday I to the library. वेंट टू द Fine. He don't want to join the trip. काय आहे? ही डज नॉट वॉन्ट He does not. आणि does not वॉन्ट want. Okay. Yes, Jana. I am reading a book when the phone ringed. आय वॉज I was रीडिंग द बुक when the phone रिंग ringed. Fine. He didn't eat. क्लॅरिटी आली बऱ्यापैकी? Yeah. आणखी होईल व्यवस्थित. बाकी बघता येईल. एक जस्ट क्युरिओसिटी म्हणून, म्हणजे काही बरेच जण रीडिंग वगैरे करतात, पण हाऊ मेनी टाइम झोन्स आर देअर इन अर्थ, ऑन अर्थ? टाइम झोन प्रकार ऍट अ टाइम सगळीकडे 1 जानेवारी नाही, बरोबर? अजून पण काही ठिकाणी 1 जानेवारी चालू. तर सगळ्यात पहिला न्यू इयर कुठे होतं ऑन अर्थ? हे एफसी रोड सोडून अजून बरेच ठिकाणी होत असेल. म्हणजे एक क्युरिओसिटी आपल्याला पाहिजे, बरोबर? की ऑन अर्थ आता माय सिस्टर स्टेज इन ऑस्ट्रेलिया नाव.
आफ्टर हर मॅरेज. तर त्यांच्याकडे जवळजवळ आपण इथं 5 वाजले होते त्यावेळी त्यांच्याकडे ऑलमोस्ट सेलिब्रेशन चालू झालं होतं. ओके, फर्स्ट आयलंड आहे, फर्स्ट कंट्री. ओके, वेअर 12 AM ticks. फर्स्ट ऑन द अर्थ. पण लास्ट पण असतील काही जिथं अजून चालू. लास्ट हा ऑलमोस्ट 6 to 7 hours ऑलमोस्ट आपल्यापेक्षा पुढे. एक GMT म्हणून एक टर्म आहे, पुन्हा टायमिंग बघताना प्लस हे GMT म्हणजे ग्रीनविच मीन टाइम. ओके, म्हणजे जसं AM PM आहे, आफ्टर मेरिडियन पोस्ट मेरिडियन AM PM सेम आहे. आणि या पहिल्या कंट्रीमध्ये आणि या कंट्रीमध्ये ऑलमोस्ट 24 hours डिफरन्स. ओके, त्यामुळे हे लक्षात असू द्या ॲज अ जस्ट जनरल नॉलेज. रिझोल्युशन्स कॅन बी इन विच वे. आय मीन सगळ्यांनी काहीतरी डोक्यात घेतलं असं या वर्षात ही गोष्ट झाली पाहिजे. फर्स्ट ऑनलाईन राजेश would like to tell some resolutions in about 2024 also, looking back to gone year, and then you are looking up for which new resolutions. सगळ्यांना सेम क्वेश्चन आहे. सगळेजण जे सांगतील ते वी विल लिस्ट डाऊन अँड विल फॉर्म्युलेट अ ग्रेट न्यू इयर प्लॅन. फाईन. व्हॉट शुड बी द रेझोल्युशन, राजेश? So my first target is in 2025 is like to get a job. Okay. Yeah, and about say 2024, I didn't I mean properly set a management. I'm about time management. Okay. Yeah, so I need to work better on time management Okay. in 2025. I'm looking for that Sure. and trying best. We'll try best for that. Pranit? Am I audible, Pranit? Swapnali? Pratik? Any resolution? Pratiksha? Chirag? Any new year resolution plan? Or what it should be? Am I audible? Mic on? Hai? Yes, sir. Yes. Yeah. Any resolution? Sir, to stay focused to my career roadmap and get a good job. Shubhangi? सॉरी सर लेट जॉईन झाले. Yes, yes. We are talking about New Year resolutions for 2015, 2025. What it should be actually. And how was 2024? You can tell that also. Any milestone in 2024 you achieved? सगळ्यांनी प्रिपेअर करा. We'll have to speak.
Anything, Shubhangi? Would like to share here? कारण आता टेन्सेस त्यानंतर आपण बोलल्यानंच काहीतरी पुढे जाता येईल सगळ्यांना. सॅटर्डे ऍक्टिव्हिटी ठीक आहे, पण स्टील आय फील की इथं बोललं पाहिजे तुम्ही. हर्षदा, नो एनी रिझोल्युशन? फाईन, ऑफलाईन. सगळ्यात पहिलं रिझोल्युशन सगळ्यांनी विसरलं, सगळ्यांचं असतं. I want to spend more time rather than Study. So I will focus on my focus on studies and career. career. हे सोडून आणखी काही गोष्टी एक्सेप्ट दिस एनिथिंग? करिअर मॅप तर आहे स्टील. मे बी स्लीपिंग आवर्स आपण जास्त असतात, कधी कधी प्रोक्रॅस्टिनेशन, लेझीनेस, या सगळ्या गोष्टी क्विट करायच्या. नेक्स्ट, एनी प्लॅन? Hello, sir. हां, येस येस येस. To boost my English practice skills. Communication. Okay. Okay, so this is the plan. How was the 2024? Was it a good year for you? Yes, sir. Any reason? To join NMD things. Okay, joined the class, started this course in last year. Yeah, fine. Then any resolution? Self development. एक resolution can be about reading books पण असू शकते. सहसा एखादा क्लास सुटल्यानंतर मी पण कधी बघितलं नाही, पण इथं ग्लास डोर नाही, पण क्रॉसवर्ड म्हणून शॉप, क्रॉसवर्ड त्या शॉपमध्ये परवा मी बघितलं तर AI रिलेटेड, डेटा अनालिसिस रिलेटेड काही बुक्स, एक बुक त्यांनी वरती लावले. म्हणजे जिथं जसे मूवीचे पोस्टर असतात की ही मूवी आत्ता आली रिसेंट, तसं तिथं रिसेंट बुक्स जे असतात ते तिथं लावलेले असतात. आता म्हणजे माझी एक सवय की बुक्स घ्यायला काय हरकत नाही, पण आता दरवेळी घेऊ शकत नाही. काही बुक्स इथं पण स्ट्रीट वेंडर्स पण विकतात. ओके, दे आल्सो सेल. त्यांच्याकडे जे आहेत क्रॉसवर्ड मध्ये तेच स्ट्रीट वेंडर्स कडे पण असतात. जनरली जे काही प्रोडक्टिव्ह बुक्स लाईक 7 हॅबिट्स ऑफ इफेक्टिव्ह पीपल, हायली इफेक्टिव्ह पीपल, ओके, असे काही बुक्स आहेत जे ऑल ओव्हर वर्ल्ड हायेस्ट कॉपीज सोल्ड झाले, ते डायरेक्ट इमिजिएट ऑनलाईन येतात PDF वर. पण स्टील काही बुक्स नवीन तुम्हाला माहिती पाहिजे असते, दरवेळी लायब्ररीत जाऊ शकत नाही. तर क्रॉसवर्ड मध्ये तुम्ही जसं गेलात तर आता ट्रेंडिंग बुक्स कुठले आहेत, कोण लिहिलेले आहेत, काही ऍक्टरनं लिहिलेलं असेल किंवा कशा रिलेटेड पण नवीन सब्जेक्ट्स तिथं तुम्ही बघू शकता. इट्स नॉट दॅट फार, फक्त आपल्यापासून 2 मिनिटावरती आहे ते बुक स्टोर. तर बुक्स इवन कलेक्शन पण काही लोकांना आवडते, बुक्स ठेवायला आवडतात जनरली. मग त्यातलं बसल्यानंतर सगळंच वाचून होईल असं नाही, पण काही बुक्स असतात जे या नावाचं एक बुक होतं, म्हणजे राईट फ्रॉम एनिथिंग यू विल गेट देअर.
Can you write the book Who name, sir? book name was How to Talk to Anyone. Okay, by Linda something काहीतरी रायटर आहे, तिनं लिहिलंय. हू मूव्ड माय चीज नावाचं एक बुक आहे. ते मला वाटतं 100 पेजेसपेक्षा पण कमी आहे, पण हायेस्ट कॉपी सोल्ड आउट आहे. तर बरेचसे असे काही बुक्स आहेत जे तुम्ही बघू शकता, वाचू शकता. सो रीडिंग बुक्स, विल ट्राय टू रीड ॲटलिस्ट अ न्यूजपेपर आर्टिकल ॲटलिस्ट मी स्टार्ट. I started a newspaper in this new year. Okay. So I thought की ॲटलिस्ट दरवेळी आल्यानंतर न्यूज आता बघण्याच्या लायकीची राहिलेली नाही आहे. चॅनेल्स दंगा चालू असतो एकाच गोष्टीवर, तर ॲक्च्युअल न्यूज आहेत त्या सगळ्या न्यूज पेपरमध्ये आहेत, जे आता बऱ्यापैकी कमी होत चालले. कारण मोस्ट ऑफ दी टाइम्स आपल्या नेटिव्ह प्लेसमध्ये, पुण्यात आपण राहायला आलो, रूमवरती ॲज कोणी न्यूजपेपर घेत नाही सहसा 90%. पण घरी आपल्या नेटिव्हमध्ये आई वडिलांनी काही पेपर्स असतात 3-4, तेव्हा आपणही वाचायचो पूर्वी. आता तिथून पासून कमी होत चालेल. सो विल ट्राय टू रीड न्यू बुक्स. ओके, नेक्स्ट. Sir, 1 second. What? Can you pardon what you said in English? Pardon, sorry, repeat, Chirag. Like last sentence, I didn't get what you said in Marathi. Okay. Mostly in Pune, we have shifted from natives. Yeah, we are living on the PGs and rooms, so we never join newspapers. Yeah, so newspaper we never started since I started staying in Pune. But in our natives, we take generally so many newspapers, at least 2 to 3. Yeah, at least Marathi or English. Yeah, so we used to read many a times those newspapers with our parents. So now that reading culture is diminishing slowly. Yeah. So we'll have to at least read the books. हे असू शकेल resolution. Healthy habits mean to have meal, lunch, dinner on time. इतकं तर करू शकतो. Yeah. Next, any idea that this can be the ideal thing, that we should do this? पाच 10 मिनिटं सुद्धा शांत बसू शकत नाही, या आत्ता सुद्धा. स्टील हे ट्राय केल्यानंतर बरेच गोष्टी सॉल्व्ह होतात. सो मेनी थिंग्स गेट रिझॉल्व थ्रू मेडिटेशन. कारण मेडिटेशन, माय पर्सनल एक्सपिरियन्स इज, त्या मेडिटेशनमध्ये पण 10 मिनिटं आपल्याला सगळे विचार येतात. त्यामध्ये मोस्टली जे वेअर वी हॅव स्टक ते जास्त विचार असतात, की मी या गोष्टीत अडकलोय आता. आणि त्या गोष्टीचा विचार सुद्धा न करता आपण डायरेक्ट ऍक्शन्स घेत असतो वेन वी आर नॉट डुईंग मेडिटेशन. बट मेडिटेशन मध्ये ऍक्शन घ्यायच्या ऐवजी बाकीच्या गोष्टी आहेत, थिंकिंग, की काय वेज फाइंड आउट केल्यानंतर, एक 10 मिनिटं बसल्यानंतर आपण वेज फाइंड आउट करू शकतो ऑन पेपर सुद्धा. द सेम वे इन माइंड वी फर्स्ट विन and then on a field. Yeah, so meditation also. Yeah, any other? मिनिमम 50-60 तरी पाहिजे, आयडियल जे पाहिजे बाबा. एनी अदर? Avoid negative thoughts and always Avoid think negative positive. thoughts. जेवढं आपल्याला वाटतं तितकं हे सोपं नाही. Yes, निगेटिव्हिटी, इवन बिफोर इंटरव्ह्यू सुद्धा मोस्टली थॉट्स निगेटिव्ह असतात, की नाही झालं तर, आणि इतके लोक आहेत. पॉझिटिव्ह थॉट म्हणजे होऊन जाईल हा विचार सगळ्यात शेवटी येईल इंटरव्ह्यू झाल्यानंतर. सो पॉझिटिव्हिटी, टू डेव्हलप सम पॉझिटिव्हिटी विल टेक सम एफर्ट्स फ्रॉम यू शुअरली. आणि ही पॉझिटिव्हिटी कुठे येते? ज्यावेळी वेन वी हॅव सम ऍक्शन प्लॅन विच वी कॅन सी इन द बुक्स.
की कसं विचार करायचं, हाऊ टू टॉक टू एनीवन, ह्याच्यावरती 200 पेजेस बुक्स लिहिले. एनी अदर, एनी आयडिया as Never such? ever give up. Never ever give up. Okay. जस्ट वाचत होतो, माझ्याकडे टाइम्स ऑफ इंडियाचं सबस्क्रिप्शन आहे, त्याच्यामध्ये दिलेल्या गोष्टी या एवढ्या. काही खरंच चांगले आहेत, म्हणजे घेण्यासारखे आहे. हे अबाउट healthy habit, new skill and hobby, new skill or hobby for a new year. Next we talked about reading, this also we talked. ही गोष्ट कधी केली आपण? Stress only can be managed when we are taking some regular breaks. Yeah. Continuity will increase the stress about anything. हे करायचं सगळ्यांना, करायला लागेल. ह्याच्यासाठी एक म्हणजे माझ्याकडनं एक सगळ्यांचे बँक अकाउंट मोबाईलला लिंक आहे, बरोबर. ॲज इट इज किती खर्च झाला, किती सेव्ह झाले आणि किती इन्कम अँड स्पेंडिंग, सगळ्या गोष्टी या एका टॅबवरती यामध्ये मिळतात. ॲक्सिओ वॉलनट, जुनं नाव जे होतं ते वॉलनट. कुणाला माहिती असेल नसेल आय डोंट नो, पण हे वॉलनट ॲप कुणाच्याही लाईफमध्ये एक रिव्होल्युशनरी असेल, जे आपल्याला पाहिजे होतं की कुठं गेलेत, खर्च झाले, या सगळ्या गोष्टी यावरती सगळा रेकॉर्ड असतो. ॲक्सिओ, volunteer for a cause you care about, like blood donation and all that. Strengthen relationships, न्यू ॲडव्हेंचर, एखादी ट्रिप करायची असेल कुणाला, मोस्टली. बॅड हॅबिट्स जसं सांगितलं. नवीन लँग्वेज शिकायला किंवा इन्स्ट्रुमेंट शिकायला थोडे जरा टाइम द्यावं लागेल, पण एक रिझोल्युशन असू शकतं की या न्यू लँग्वेज, एक जे आय थिंक सॉफ्टवेअरमध्ये फ्रेंच लँग्वेज शिकणारे मी बरेच बघितले लोक, कारण मला वाटते ब्ल्यू कलर लोगो आहे तो, कॅपजेमिनी इज अ फ्रेंच कंपनी आय थिंक. तर माय कलिग्स, माय सम ऑफ क्लासमेट्स फ्रॉम, they are working in Capgemini, so they started learning French language. पण माझं मेकॅनिकल होतं, मी तमिळ लँग्वेज शिकायचं ट्राय केलं, कारण मला माहिती होतं की साऊथ इंडियन रिजन माझ्याकडे. ओके, सो आउट ऑफ इंडिया एवढं चान्सेस नाही. स्टील जर्मन लँग्वेज मोस्टली प्रिफर्ड बाय मेकॅनिकल पीपल. ड्रिंक मोर वॉटर, हेल्दी हॅबिट्स, sleep related habits, gratitude daily, प्रोफेशनल कनेक्शन्स. जर ज्यांना विल हॅव अ करिअर प्लॅन, त्यांच्यासाठी मेन थिंग आहे टू ऑप्टिमाइज लिंक्डइन. पर वीक 150 रिक्वेस्ट तुम्ही पाठवू शकता. त्यानंतर पाठवलेल्या रिक्वेस्ट अकाउंट मे गेट बॅन.
150 रिक्वेस्ट अशाच लोकांना फॉलो करा जे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील, तुमच्या डोमेनच्या रिलेटेड असतील. डेटा अनालिसिस, डेटा मायनिंग वगैरे अशा काही गोष्टी आहेत त्या रिलेटेड जे कोणी व्हीपीज असतील, व्हीपीज प्रेसिडेंट्स असतील, डायरेक्टर्स असतील कंपनीचे, काही कलिग्स असतील, या सगळ्यांना तुम्ही फॉलो करू शकता. फॉलो केल्यानंतर त्यांना एंडोसमेंट किंवा तुम्ही रेफरन्स मागू शकता. तर हे कनेक्ट प्रोफेशनली या वर्षाचा तुमचा मेन गोल असेल, ज्याला हा करिअर पाथ सेट करायचा. ओके. सगळ्यात अवघड गोष्ट जी बऱ्याच अडचणीत जाते आपल्याला, फॉर नॉट सेईंग नो. ओके. सो focus on positive mindset, communication skills we talked, mentally cautious, या रिलेटेड काम करू शकता. इन्व्हेस्टमेंट्स, त्या बिल्डिंग मध्ये एंट्री केल्यानंतर ती गोष्ट लक्षात आली, 22-23 कंपनी सगळ्या इन्व्हेस्टमेंट रिलेटेड, आदित्य सिंटेग्राम. त्यानंतर असं वाटलं की एवढी वेल्थ, सगळ्या एनजे वेल्थ वगैरे सगळ्या मोठ्या कंपनी, सगळ्या वेल्थ मॅनेजमेंट फक्त करायला कंपनी, पैसे सगळे आपले, मॅनेजमेंट ते करा, ते इन्व्हेस्ट वाईजली. रुटीन क्लिअर पाहिजे, पोश्चर फॉर बेटर हेल्थ, हे जे मोस्टली बाहेर राज्यात जातात त्यांच्यासाठी महत्वाचं. पर्सनल फियर्स, बूस्ट प्रोडक्टिव्हिटी विथ इफेक्टिव्ह टाइम मॅनेजमेंट. डायरी सहसा कोण आता लिहित नसेल, पण ऍटलिस्ट दिवसभरात काय करायचं याचा तरी प्लॅन पाहिजे. ओके. दिस विल हेल्प यू आउट when you will be starting your काही लोक स्टार्टअप्स करतात, 2-4 लोक एकत्र येऊन लाईक माइंडेड स्टार्टअप्स ट्राय करतात. दॅट टाइम दिस जर्नल फॉर सेल्फ रिफ्लेक्शन, एनिथिंग टू राईट इट डाऊन अँड मेक इट क्लिअर, ही गोष्ट तुम्हाला तिथं जास्त इम्पॉर्टंट वाटेल. सो embrace means साधी राहणे, उच्च विचारसरणी थोडक्यात. सो मोस्टली आता प्रायोरिटाइज याच गोष्टी करा ज्या आता तुम्ही ज्या सांगितलेल्या गोष्टी. सो दिस कॅन बी द आयडियल प्लॅन. सगळ्यांना एक उद्याचे जे सेशन आहे ते मोस्टली आता रेझ्युम बिल्डिंग ऑनलाईन कोणी जॉईन केलं होतं हे सॅटर्डेला, रेझ्युम बिल्डिंग एनीबडी हॅज अटेंडेड, दोज हू हॅव जॉइन्ड ऑनलाईन? प्रतीक्षा जॉइन्ड इट? ओके. किती लोक होते मग त्या सेशन? ठीक. नाव ऑनवर्ड्स लिंक्डइन वरती काही व्हेरिफिकेशन बॅच जे आहे, लाईक टिक मार्क, तुम्ही आता ऑन करू शकता आफ्टर व्हेरीफाईंग युअरसेल्फ. ओके. तर प्रोफाईल जे काय आहे स्वतःचं ते कसं पाहिजे ॲटलिस्ट तुम्ही बघू शकता की एक्सपिरियन्स वगैरे सगळ्या गोष्टी काय टाकलं पाहिजे त्यामध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
सगळेजण जे आता सर्च करतात, समजा आपल्याला कुणी सर्च केल्यानंतर, डेटा अनालिस्ट सर्च केल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट ती दिसते, ती खाली तुम्हाला कंपनी सगळ्याच गोष्टी येतात, पण हे वरचे टॅब्स बघितलेत सगळ्यांनी? यामध्ये जॉब्स मध्ये गेल्यानंतर डेटा अनालिस्ट जेवढ्या काही ओपनिंग्स आहेत त्या सगळ्या ओपनिंग्स इथं मिळतात. यातले ओव्हरऑल ऑल ओव्हर इंडिया जेवढ्या काही ओपनिंग्स आहेत आता सध्या रिसेंट, ऑल ओव्हर इंडिया काही ओपनिंग्स आहेत त्या सगळ्या इथं असतात, हे सगळ्यांना माहिती असेल. इथं इंडियाच्या ऐवजी तुम्ही जर पुणे महाराष्ट्र घेतलं तर फक्त पुण्यातले डेटा अनालिस्ट रिलेटेड जे काही जॉब्स आहेत ते सगळे इथं तुम्हाला दिसू शकतील. मोस्टली यश टेक्नॉलॉजीज मध्ये सिनियर डेटा अनालिस्ट पोझिशन फ्रॉम सिन्स 1 month अगो 34 ऍप्लिकंट्स आहेत जस्ट. तर या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे ती म्हणजे पीपल. पीपल मध्ये ज्यावेळी तुम्ही बघाल त्यावेळी हा जो सेकंड आहे, हा जो फर्स्ट आहे, हा जो थर्ड आहे, थर्ड मध्ये म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड या गोष्टी काही ना काही आहे, महत्वाचं आहे. त्यातला जो फर्स्ट आहे, फर्स्ट जो आहे, दे आर डायरेक्टली इनटू आवर कनेक्शन्स. ज्यांना तुम्ही रिक्वेस्ट पाठवली, तुम्ही त्यांनी ऍक्सेप्ट केली, त्यांची रिक्वेस्ट आली तुम्ही ऍक्सेप्ट केली, असे हे सगळे फर्स्ट वाले, हे सगळे लोक हे तुमच्या रिलेटेड. हाईट वाटेल माझा रूममेट होता, ही इज इनटू डेटा अनालिसिस, ही इज डेटा अनालिस्ट. माझ्या लिस्ट मधले जेवढे लोक आहेत त्यापैकी इतके लोक डेटा अनालिस्ट आहेत सध्या, म्हणजे जेवढे काही 144 रिझल्ट आले त्यामध्ये, म्हणजे 144 पीपल आर डेटा अनालिस्ट. साहेब आमचे परम मित्र पण आहेत, हे सगळे डेटा अनालिस्ट आहेत. ओके, तर सेकंड काय असेल, माहिती आहे कोणाला सेकंड काय आहे? ऑनलाईन आहेत ना सगळे? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सेकंड. आपले जे फ्रेंड्स आहेत त्यांचे फ्रेंड्स, म्युच्युअल फेसबुकच्या भाषेत, हे सेकंड फार महत्वाचे. ते आपल्या फ्रेंड्सने बनवलेले कनेक्शन. थर्ड जे आहेत ते कोण असतील? सगळे कामाचे आहेत, रिझल्ट जेवढे दाखवत आहेत हे एवढे रिझल्ट आहेत थर्ड मध्ये, 3,41,000. हे थर्ड आहेत जे फर्स्ट आणि सेकंड जे सोडून आहेत, ते दोघांच्याही कॉन्टॅक्ट मधली जी काही दुनिया आहे ती सगळी तिथे. बेसिक गोष्ट सगळ्यात. त्यामुळे करिअर पाथ चार लोक, निम्मे 90% लोकांनी सांगितले करिअर पाथ सेट करायचं या वर्षात, तर ही बेसिक गोष्ट माहित पाहिजे सगळ्यात. हे लिंक्डइन वरती जे काय पूर्वी आता 2015 ला मी पास आउट झालो त्यावेळी लिंक्डइन HR पण बघत नव्हते आणि आम्ही सुद्धा नव्हतो.
तितके. पण आज सगळ्या गोष्टी आहेत त्या लिंक्डइन वरती फास्टर झाल्या बऱ्यापैकी. त्यामुळे तिथल्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे किमान. आता समजा मी फर्स्ट मध्ये गेलो, मला एखाद्या कंपनीतलं लोकेशन्स, सगळे मित्र काही इथं नाही आहेत, सगळे इंडियात पण नाही आहेत. पुण्यात असणारे माझ्या कनेक्शन्स मधले डेटा अनालिस्ट 40. ते कुठल्या कुठल्या कंपनीमध्ये ती कंपनीची इथं लिस्ट. फर्स्ट गेले. सेकंड मध्ये जर बघितलं, पुण्यातच आपल्याला पाहिजे, डेक्कनलाच पाहिजे जॉब, वातावरण चांगलं पाहिजे, सगळं पाहिजे असेल, एफसी रोडला पाहिजे कंपनी, तर हे सगळे फिल्टर क्लिअर पाहिजे. बरोबर ना? म्हणजे इथं राहिलं मला नाही वाटत कोण कुठं जाईल तिकडे. हे सगळे पुण्यात काम करणारे आणि माझ्या कनेक्शन मध्ये जितके होते त्यांचे कनेक्शन्स, यांचे रिझल्ट 7,900. म्हणजे माझ्या मित्रांनी बनवलेली दुनिया सगळी. त्यातले जेवढे डेटा अनालिस्ट आहेत ते सगळे. आणि यामध्ये टाकले म्हणजे 90% खरं असेल. लिंक्डइन वरती आहे. मोस्टली पोस्ट टाकताना आपण जास्त विचार कुठं करतो तो इथं. 10 excluding me from tomorrow. Okay, fine. ते आता एक 5-10 मिनिटं आले तरी चालतील. त्यांना जॉईन करायचं असेल करू शकतील आता. लक्षात आलं? वॉज इट युजफुल? नवीन वर्षाची सुरुवात करताना ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या माहिती पाहिजे. त्यातलं हे ऍक्सिव्ह न चुकता ऍप घ्या, ते म्हणजे तुम्ही कधीही डिलीट करणार नाही. म्हणजे जास्त खर्च व्हायला लागल्यावर करतात, म्हणजे कराल, गॅरंटेड कराल, पण किती होतोय खर्च हे नक्की कळेल की सेव्हिंग किती होते. एक वॉलनट म्हणून ऍप होतं, हे असं ऍप आहे. ओके, त्यामुळे वॉलनट मध्ये ऍक्सिओ आता नवीन कंपनी आहे ती. ठीक आहे, तर या रिलेटेड आता थर्ड. त्यानंतर पुण्यात, फक्त पुण्यात जर म्हणायचं झालं तर ओव्हरऑल काही युएस मध्ये जर बघू गेलं, एवढे लोक युएस मध्ये काम करतायत सध्या. 12,000 रिझल्ट आहे सेकंड मध्ये. म्हणजे माझे जे काही फ्रेंड्स असतील त्यांनी बनवलेली दुनिया थोडं काय फाईन. नेक्स्ट, हे दोन तुम्ही ऍक्च्युली हा बॅच लावलेला असाल सगळ्यांनी की आय एम ओपन टू हायर. येस, आय एम हायरिंग, नो राईट नाव. नेक्स्ट, आपलं ज्यावेळी प्रोफाईल, आपल्याला प्रोफाईल व्हिजिट्स, कोण आपल्याला व्हिजिट करतं हे तर सगळ्यांना माहितीच असेल. पण तुमचे अल्मा मॅटर म्हणजे कुठल्या तुम्ही कॉलेजमध्ये असाल त्यांचा एक स्वतःचा ग्रुप असतो. ते ऍक्च्युअल पेज तुम्ही जॉईन केलंय का हे बघायला पाहिजे. ते ऍक्च्युअल पेज जर असेल, मी आता आरआयटीचा, तर आरआयटी मध्ये 233 लोक फॉलो करतायत सध्या. यामध्ये के अल्युमिनीज आहे. 12K अल्युमिनीज मध्ये आपल्याला क्लिक केल्यानंतर लक्षात येईल की हे लोक कुठं कुठं काम करतायत सध्या. त्यामुळे ते तुमच्या लक्षात पाहिजे की नक्की तुम्ही तुमच्या पेजला नक्की फॉलो करताय का व्यवस्थित. जे कॉलेजचा ऑथराइज पेज आहे, ज्यामध्ये सगळे लोक एकत्र आहेत. ओके, डेटा अनालिस्ट टाकल्यानंतर माझ्या कॉलेजचे डेटा अनालिस्ट किती आहेत, त्यातले 382 रिझल्ट. ज्यांचे कॉलेज हे कॉलेज म्हणजे माझं कॉलेज, म्हणजे आता कुणी घ्या, हे सगळे पासआउट मोस्टली
माझ्या कॉलेजचे असतील, तर यांना तुम्ही अप्रोच करू शकता. आपल्या कॉलेजच्या माणसाला अप्रोच करायला काय हरकत, बरोबर. नेक्स्ट, MBA माझं पुणे युनिव्हर्सिटीतून झालं, तिथे जास्त असेल. हे जे काय आहेत ते सगळे इथला रिझल्ट 18,000 आहे. डेटा अनालिस्ट पुणे युनिव्हर्सिटी जे मला कनेक्ट आहेत, फर्स्ट कनेक्ट असतील ते इतके आहेत, 13 लोक आहेत गॅरंटी. हा रिझल्ट सापडायला तुम्हाला मोस्टली काय करायला लागेल? पहिलं आता कनेक्शन आधी बिल्ड करायला लागते, म्हणून तिथे येतात 13, 14, 18,000, बरोबर. म्हणजे तुमचे स्वतःचे कनेक्शन क्लिअर पाहिजे, बरोबर. नेक्स्ट तुमच्यासाठी महत्वाचं आहे ते म्हणजे पोस्ट, माणसांपेक्षा सुद्धा जास्त, ज्यामध्ये पोस्टमध्ये डायरेक्ट तुम्हाला फाउंड इट इज हायरिंग डेटा अनालिस्ट रिमोटली 0 to 2 years एक्सपिरियन्स. डायरेक्ट डेटा अनालिस्ट सर्च केल्यानंतर जेवढे काही हायरिंगच्या पोस्ट जेवढ्या पडलेल्या आहेत त्या सगळ्या इथे आहेत. फ्रॉम विच मेंबर, कुणाकडून आलेले आहे, कंटेंट काय आहे, फोटो आहे, व्हिडिओ, डेट, पास्ट 24 hours मध्ये किती रिझल्ट आहे, पोस्ट आहेत सगळे. ही आय थिंक फास्ट 24 hours आहे, 5 तासापूर्वीची. फाउंड इट इज हायरिंग डेटा अनालिस्ट 0 to 2 years एक्सपिरियन्स, सेंड रेझ्युम ऑन दिस वन. मग इथं तुम्ही अप्लाय करू शकत नाही, करू शकता ना. एवढ्या पोस्ट जर ज्या दिवशी तुम्ही इतक्या पोस्ट अशा पद्धतीने सर्च कराल त्यावेळी लक्षात येईल की इतक्या ओपनिंग्स आहेत. प्रॉब्लेम हा आहे की ओपनिंग्स आहेत कुठं आणि कुठल्या कंपनीज मध्ये असतात हे आधी तुम्हाला माहिती पाहिजे की या कंपनीमध्ये डेटा अनालिस्ट लागतात, तिथं सतत ओपनिंग्स असतात. आणि जिथं आता लोक जॉईन झाले तिथून कधी ना कधी सोडून जाणार. सोडण्याचा महत्वाचा वेळ आहे तो म्हणजे एकतर दिवाळीनंतर बोनस घेऊन घरी, नाहीतर मग फायनान्शियल इयर संपल्यानंतर. त्या काळातच मोस्टली फायनान्शियल इयर किंवा न्यू इयरला सहसा कोण नाही, पण फायनान्शियल इयर आणि दिवाळीनंतर त्यावेळेच्या ज्या ओपनिंग्स आहेत त्या हायर आहेत थोड्याफार. म्हणजे जेवढा आता जुना जेवढा डेटा आहे माझ्याकडे. आता लास्ट 39 minutes मध्ये अमेरिकन एक्सप्रेस इज हायरिंग फ्रेशर ॲट डेटा सायंटिस्ट अनालिस्ट रोल, यू कॅन अप्लाय. याच्यापेक्षा पण पुढे जाऊन मी सांगतो, 5 तासात ही ओपनिंग टाकली, 23 कमेंट्स आले, 251 लाईक्स आहेत. 23 कमेंट्स मध्ये कमेंट एकच असते की आय एम इंटरेस्टेड. ते जे काय आय एम इंटरेस्टेड आहेत ते सगळे डेटा अनालिस्ट आहेत. लक्षात आलं. पहिली रिक्वेस्ट आहे ती त्या लोकांना पाठवा जे आत्ता कुठल्या तरी पोझिशन मध्ये आत्ता जॉब वरती आहेत डेटा अनालिस्ट म्हणून, आणि ज्यावेळी ते इथं जॉईन होतील त्यावेळी त्यांची पोझिशन वेकंट असते. त्यामुळे इमिजिएट जॉईनर्स जे आहेत ते सगळे इथं आहेत. डिलायटेड टू जॉईन इमिजिएटली, आणि कॉन्टॅक्ट नंबर पण दिला. ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? मेल पण नको, कॉल करा डायरेक्ट, इमिजिएट जॉईन करू. जो हायरिंग करतो त्याला इमिजिएट जॉईनर पण पाहिजे, इमिजिएट मी रिच आउट झालो पाहिजे. रेझ्युम दिलाय, नंबर नाही आहे, ऍड्रेस नाही, काही नाही, अशी गडबड नको अजिबात. रेझ्युम वरती बऱ्याच लोकांचा नंबर जो आहे रिच आउट होता येत. मध्ये आता काल मी FM ला न्यूज ऐकली की ITR इन्कम टॅक्सने तुमच्या अकाउंटला जे काही कनेक्टेड असतात ईमेल आणि नंबर त्यावरती मेसेज टाकलेला असतो की ITR बार. बऱ्याच लोकांचे ईमेल आयडी चेंज झालेत किंवा काही लोक ईमेल चेक करत नाहीत, त्यामुळे ऐनवेळी त्यांना मग ते पेनल्टीज लागतात. त्यामुळे आपण तिथं अप टू डेट पाहिजे. जीमेलला, जीमेलचा वर्स्ट पॉइंट असा झाला आहे, सगळ्यात चांगलं ऍप आहे फॉर ईमेल, पण ज्यावेळी अर्जंटवाला ईमेल येणार असतो तो कुठेतरी स्पॅमला गेलेला असतो. हे बाकीचा सगळा कचरा जास्त झाला. त्यामुळे ते ईमेल क्लिनिंग वाला एक ऍप आहे ज्यातले महत्वाचे ईमेल फक्त येतील आणि बाकी सगळे बाउन्स होतील. ते ऍप आधी घ्या आणि महत्वाचे जेवढे आहेत ते बघा. त्यामुळं आता हा माझ्या कंपनीचा ईमेल आहे,
इथं जे काय आहे ते सगळे कामाचे ईमेल आहेत. तर बऱ्याच ठिकाणी हा ईमेल आयडी द्यायची वेळ आली. कारण जीमेलला सगळं फुल आहे, 120 GB. लक्षात आलं? तर त्यामुळे ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी सगळ्या महत्वाच्या. आणि हे कमेंट्स जे आपण वाचतो फेसबुकमध्ये, या 4-4 तास जातात वाचण्यात, पण इथल्या ज्या महत्वाच्या आहेत, आय एम इंटरेस्टेड, हे सगळे आपल्या कामाचे लोक आहेत. ठीक आहे. त्यामुळं फक्त 3 मिनिट राहिले. जे उद्या जे काय असेल ते कॉन्टॅक्ट कसा शोधायचा, कॉन्टॅक्ट शोधल्यानंतर त्याला अप्रोच कशा पद्धतीने करायचा, रेफरन्स मी कसा त्याला मागू. रेफरन्स असा नाही आहे फेसबुक सारखं की मला हे ऍड्रेस सांग आणि मी जाईन तिथं, असं नाही. तुम्हाला अप्रोच फार प्रोफेशनल वे न करायला पाहिजे की आय एम वर्किंग इन टू दिस कंपनी and I am leaving this company because I want to explore new things. Okay, and so I want to join your company. जे लिंक्डइन वरती जे आता इथं आय एम इंटरेस्टेड आहेत त्या कंपनीतले ऑलमोस्ट 90% लोक लिंक्डइन वरती आहेत. यातला एखादा माणूस सापडल्यानंतर तुमच्या हे लक्षात येईल की डायरेक्टर पण या लिंक्डइन वरती आहे. त्यांचा जर कॉन्टॅक्ट मिळाला, ईमेल मिळाला, तर मी या मधल्या पायऱ्या कशाला चढू, बरोबर. त्यांना डायरेक्ट ईमेल पाठवू शकतो, बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला थोड्या ट्रिक्स लाडवायला लागतील. आणि रेझ्युम बिल्डिंगचं सेशन तर चांगला झालाच असेल, पण स्टील की चॅट जीपीटीचा आता बरेच जण यूज करून बरेच गोष्टी करतायत. आता डायरेक्ट रेझ्युमे बनवतायत. स्किल शेअर, काही वेबसाईट्स आहेत, स्किल सिंकर नावाची वेबसाईट आहे. याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही तुमच्या जे काही ऍट्रिब्यूट्स आहेत, स्ट्रेंथ्स आहेत, विकनेसेस आहेत, हे टाकल्यानंतर ऍज इट इज रेझ्युमे बनवून येतो. आणि ज्याच्यामध्ये तुमचे वर्ड्स ते आहेत का नक्की, ATS स्कोर जे आता चालू झाले ना बऱ्यापैकी, या सगळ्या गोष्टी तिथं आहेत का. ओके, तर हे सगळं तुम्हाला हॅशटॅग तुम्ही कुठला फॉलो करताय, नक्की हॅशटॅग कुठला फॉलो करताय. आणि ज्यावेळी तुम्ही ह्या सगळ्या डेटा अनालिस्टला फॉलो कराल त्यावेळी तुम्हाला ज्या काही ओपनिंग, ज्या काही पोस्ट दिसतील त्या सगळ्या या रिलेटेड असतात, डेटा अनालिसिस मधल्याच. त्यामुळे तुमचं हे प्रोफाईल ऑप्टिमाइज झालं पाहिजे मोस्टली. या सगळ्या गोष्टी ओपन केल्यानंतर तेच दिसतं. तर मी मेकॅनिकल आहे, पण तुमच्यासाठी फॉलो करून ठेवले डेटा अनालिस्ट ते सगळे तेच आहेत. लक्षात आलं? पण एक तुमचं प्रोफाईल बनवायला तुम्हाला वेळ घेतला पाहिजे. तुम्हाला त्यामध्ये लिहायला पाहिजे की अबाउट युअर सेल्फ काय पाहिजे नक्की. अबाउट युअर सेल्फ मध्ये सगळ्या गोष्टी लिहिल्या पाहिजे. आता माझा 9 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, त्यातल्या सगळ्या गोष्टी लिहिल्या. आणि हे प्रोफाईल बघताना इव्हन बाकीच्यांचंही प्रोफाईल रेफर करा. तुमचा एक्सपिरियन्स सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे का, तुम्ही लिहिलेलं आहे का, एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स सगळ्या मेन्शन केलेल्या आहेत, बरोबर. काही एखादा स्कूल मधला एखादा फ्रेंड तुम्हाला सापडू शकेल, डेटा अनालिस्ट आहे आज आणि एकाच शाळेत होतो आपण, तिथून काहीतरी हेल्प आउट होईल, बरोबर. त्यामुळं हे प्रोफाईल कसं बिल्ड करायचं सगळ्या गोष्टी आपण गॅरंटेड उद्या बघूयात नक्की. ओके, आणि तुमचं जे काय प्रोफाईल आहे त्याची जी URL आहे रेझ्युम मध्ये टाकायची, ती इथं असते. ती प्रोफाईल तुम्ही तिथं पेस्ट करू शकता. ठीक आहे. लँग्वेजेस वगैरे हे सगळ्या गोष्टी, तुमचे काही सर्टिफिकेशन्स असतील, प्रोजेक्ट्स असतील, तुम्ही पब्लिश केलेले पेपर्स असतील, काही रिकमेंडेशन्स असतील, तुम्ही दिलेले, तुम्ही घेतलेले रिकमेंडेशन्स, या सगळ्या गोष्टी. मी काही पेपर पब्लिश केले इंटरनॅशनल लेवलला, तर त्याचा काही ISSN नंबर आहे का, इम्पॅक्ट फॅक्टर आहे का, ओके, कोर्सेस कुठले केले आहेत, ऑनर्स, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये ऍड केल्याच पाहिजे. आणि त्यानंतर तुम्ही त्या फील्डवरती उतरू शकता. मग एकदा तुमचं प्रोफाईल बघितल्यानंतर मला नाही वाटत तुमचं काही फेसबुकचं प्रोफाईल बघणार नाही, पण हे बघणार गॅरंटेड HRs. सो उद्या आपल्याला कंटिन्यू करायचं, त्यामुळे आज थांबतो. तुमचे सेशन पण आहे ना आता. ओके, तर वॉज इट युजफुल? आज काही महत्वाच्या गोष्टी कळाल्या नक्की? फर्स्ट, सेकंड, थर्ड वाला लक्षात आलं सगळ्यांच्या? ओके, ऑनलाईन काही डाऊट यामध्ये? ओके, उद्या अटेंड करणार नक्की? चालेल.
मी एकच क्वेश्चन होता की 7:30 ते 8:30 किती जणांना जमू शकतं? 7:30 मध्ये ती बॅच कधी संपते? 7:30 ते 8:30 जेन्युअनली कुणाला जमेल? चिराग, Like, can you pardon, sir? 7:30 to 8:30 possible, Chirag? Today, Okay. sir. Not today. Every Wednesday, Thursday, Thursday. Friday. Wednesday, Yes. Thursday, Friday. Possible? Yes, sir. नाही? Possible, बसने sir. जावं लागतं. ऑनलाईन पॉसिबल? Yes, sir. पण अटेंड बसमध्ये का? बरं, ठीक आहे. बसमध्ये केलं तरी काय हरकत नाही, माझी हरकत नाही. पण माझं मत आहे की त्यामध्ये जास्त मुलं येतील. काय होतंय, 2-3 मुलं असतील तर आपण जीडी कंडक्ट नाही करू शकत. कुठल्या गोष्टीवरती तुम्हाला काय ऐकायला मिळणार नाही दुसऱ्यांकडून. जे आता लास्ट बॅच होती त्या बॅचने काही मला वाटतं पीपीटीस पण काही बनवून घेतले होते. काही जुने लोक असतील तर त्यांनी पीपीटीस पण बघितले की मी सगळ्यांना सब्जेक्ट दिलाय, पीपीटीस काही बनवून आणलेले. सो चिराग हॅज अटेंडेड ऑल द लेक्चर्स. ही इज ऑल्सो नोन विथ दिस की काही बऱ्याच गोष्टी आपण घेतल्या होत्या. बुक्स वाचन करणं, न्यूजपेपर मधले कटिंग जाणून सगळ्यांना वाचायला लावणं, जीडी मधल्या गोष्टी, एक्सटेम्पर मध्ये काही सब्जेक्ट देऊन काही हार्ड कॉपीज पण दिल्या होत्या जुन्या बॅच. त्यामुळं माझं मत आहे की 7:30 ते 8:30 पॉसिबल आहे. मोस्टली गर्ल्स विचारतो की कारण त्यांना बस वगैरे पकडून जायचं असतं. असं ते कधी आहे टाइम? पायथॉन कपिल सर आहे. पायथॉन कपिल सर त्यांच्या बरोबर आता डील करायला पाहिजे. ते कधी आहे? 9 वाजता असतं ना तुमचं? ऑफलाईन त्यांचं 9ला आहे ना, 9:30ला. नाही काय, इफ पॉसिबल 7:30 ते 8:30 मध्ये एक गोष्ट असेल की तुम्ही ह्या पूर्ण तुमच्या डेली रुटीन मधून टोटल आउट असाल आणि या सेशन मध्ये आणखी काही ऍक्टिव्हिटीज घेता येतील ज्यामध्ये तुम्ही कम्युनिकेशन, कॉन्व्हर्सेशन सगळ्या गोष्टी करता येतील आणि पर्सनली सगळ्यांचे रेझ्युमे बिल्ड करता येतील आणि काय गोष्टी करायला पाहिजेत लिंक्डइनचं पण, या सगळ्या रिलेटेड चर्चा होईल. म्हणून म्हणतोय की 7:30 ते 8:30 ऍटलिस्ट ऑनलाईन तरी जॉईन. म्हणजे जर बॅच नसेल तर करू शकता ऑफलाईन अटेंड 7:30 ते 8:30. कोण जास्त दूर राहतंय असं जेजुरी वगैरे असं कोण नाही आहेत, तिथून पण येणारे लोक असतील म्हणून. ठीक आहे, तर ऑनलाईन आहे पॉसिबल सगळ्यांना? Yes. राजेश, पॉसिबल? Yes, sir. Yeah, 7:30 to 8:30. Yeah. Yes. 7:30 to 8:30 जर टाइम दिला तर वेनसडे पण घेता येईल आपल्याला. म्हणून म्हटलं म्हणजे आपल्या बॅच मध्ये काय होत असतंय याचं म्हणजे मी आता जर